Download the ZEE5 app now. टेलिव्हिजनवरील मराठी मालिकांमध्ये नेहमीच ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. यावेळी मराठी वाहिन्यांवरील मालिकांमध्ये काय घडलं खास? कोणत्या मालिकेत आला इंटरेस्टिंग ट्विस्ट? पाहूया ह्या आठवड्याच्या मालिकांच्या वीकली रॅपमध्ये. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेच्या ह्या आठवड्याच्या भागांमध्ये गुरु आणि शनायाला धडा शिकवण्यासाठी राधिका शनायाचं सासरी तिची सवत म्हणून स्वागत करते. तिला गृहिणी म्हणून घर सांभाळण्याची जबाबदारी देते आणि 2 महिन्यांची मुदत गुरु आणि शनायाला देते. घरात हळदी कुंकू साजरं करण्याच्या वेळेस राधिका शनायाला तिच्या माहेरी पाठवते, पण शनायाची आई तिला परत घेऊन येते आणि राधिकाचा अपमान करते. आता राधिका काय करणार? झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत ईशा आणि विक्रांतचा संसार सुरू झालाय. जालिंदरनं पुन्हा ईशा आणि विक्रांतच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न सुरू केलाय. लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करता येणार नसल्यामुळे जयदीप पतंगोत्सव साजरा करण्याचं ठरवतो, तर ईशा विक्रांतसाठी खास तिळाचे लाडू बनवते. ईशा विक्रांतला त्याच्या घरातील बंद खोलीचं रहस्य विचारते. विक्रांत तिला काय उत्तर देणार? झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेत संभाजी महाराज कारभाऱ्यांचा निवाडा सुरू करतात. त्यावेळी शिक्षेच्या भीतीने सर्व कारभारी कबुली जबाब देतात. त्यावेळेस अनाजी पंतांचे नाव पुढे येते. आपल्याला शिक्षा होऊ नये म्हणून अनाजी पंत राजमातोश्री सोयराबाईंचं नाव पुढे करतात. संभाजी महाराज आणि राजमातोश्री सोयराबाईंमध्ये वाद होतो, तर अनाजी पंत चोरून एका सेवकाकरवी सोयराबाईंना लेखी निरोप पाठवतात. आता काय होणार? कलर्स मराठीवरील हे मन बावरे ह्या मालिकेत अनु सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये काम करते असं समजून अनुचा पूर्वीचा बॉस प्रणय दुर्गाला येऊन भेटतो आणि दुर्गाच्या मनात अनुविषयी गैरसमज निर्माण करतो. तर अनुची मैत्रीण आणि सिद्धार्थ मध्ये भांडण होतं आणि ती प्रणय विषयीचं सत्य प्रणयच्या हेडला जाऊन सांगते. ते प्रणयला नोकरीवरून काढून टाकतात आणि अनुला नोकरीवर परत घेतात. कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांग भलं ह्या मालिकेत तात्या मय्यप्पा आणि बाळू देवप्पाच्या बाजूने असल्याचं पंचांना सांगतो, तर देवप्पा बाळूच्या वडिलांकडे सत्तेवाला गावात परत बोलवण्याची विनंती करतो. मात्र मय्यप्पा ऐकत नाही. इथे देवप्पाचा माणूस म्हणून गावकरी मंगळूला पकडतात. बाळू ह्या गोष्टीला विरोध करतो. स्टार प्रवाहावरील विठू माऊली ह्या मालिकेत कली विठ्ठलाचं खोटं रूप धारण करून रुक्मिणीच्या भेटीस येतो. विठ्ठलाच्या रूपाची सत्यता पडताळण्यासाठी रुक्मिणी तुळशीचा हार विठ्ठलाच्या गळ्यात घालावयास लावते. तेव्हा कलीचं खरं रूप समोर येतं. ह्या गोष्टीमुळे रुक्मिणी कलीवर क्रोधित होते. सोनी मराठीवरील सारे तुझ्याचसाठी ह्या मालिकेत कार्तिक रियाज न करता गाण्याच्या कार्यक्रमात गाणं सादर करतो. त्यामुळे कार्तिक प्रेक्षकांच्या रोषाचा बळी पडतो. कार्तिकच्या ह्या अपयशाचा व्हिडिओ इंटरनेटवरून सर्वत्र व्हायरल होतो आणि त्याच्यावर टीका होते. त्यामुळे कार्तिकचं मानसिक खच्चीकरण होतं. श्रुती त्याला ह्यातून कसं उभं करणार? तर हे होते ह्या आठवड्यातील मालिकांचे अपडेट्स. ह्यापैकी कोणती मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे आम्हाला नक्की कळवा. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.